नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांद्याच्या पातीची भजी करणार आहोत। त्यासाठी एक वाटी कांद्याची पात कापून घेतलेली आहे। कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यानंतर ती कापून घेतली। अर्धा वाटी कांदा कापून घेतलेला आहे। कांद्याच्या पातीला जो कांदा असतो तोच कांदा कापून घेतलेला आहे। अर्धा वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता। कॉर्नफ्लॉवरमुळे भजी छान कुरकुरीत होतात। भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। बाउल घेतलाय, बाउलमध्ये कापलेली कांद्याची पात टाकूया। कापलेला कांदा मी उभा चिरून घेतलाय, तुम्ही बारीकही चिरू शकता। आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे। याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलाय, ते टाकूया। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। पाव चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा मी हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतले। हे सर्व आपण याच्यात टाकूया। 1 चमचा धणे घेतले, मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले। याच्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे, 2 चिमूट हळद आहे। हळद अगदी थोडी टाकायची आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे। हे सर्व मसाले याच्यात टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घेतले। याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया। कॉर्नफ्लॉवरमुळे भजी छान कुरकुरीत होतात। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। कांद्याच्या पातीचं आणि कांद्याचं जे पाणी सुटतं त्याच्यातच हे पीठ भिजवायचं आहे। या पिठामध्ये आवश्यकता वाटली तर थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं। पिठाला बाइंडिंग व्यवस्थित आलेलं नाहीये, आपण याच्यामध्ये 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया। 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीच्या पिठाचा जास्त वापर करायचा नाही। पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत चण्याच्या डाळीचं पीठ वापरायचं। अशा पद्धतीने आपण भजी सोडून घेऊया। याच्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा टाकूया। खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा गरम तेलही टाकू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले, भजी तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। याच्यासाठी तेल चांगलं तापून घ्यायचं। तेल गरम झाले, भजी टाकूया। भजी टाकताना गॅस कमी करायचा आहे। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही भजी टाकू शकता। कढईत मावती तेवढी भजी टाकून घेऊया। सर्व भजी कढईत टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे। उलट पालट करून सर्व बाजूने भजी तळून घ्यायची आहे। भजी तळताना गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर भजी वरतून लाल होतात आणि आतून कच्ची राहतात। छान कुरकुरीत झाली आहे भजी। आता ही भजी आपण काढून घेऊया। भजी काढून घेऊया। छान झालीत आपली कांद्याच्या पातीची भजी। अशाच प्रकारे उरलेली भजी मी तळून घेते। ही भजी तुम्ही सॉस बरोबर, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता। चहा बरोबरही छान लागतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम भजी आणि गरमागरम चहा सर्वांनाच आवडतो। ही भजी करायला सोपी आहेत, झटपट होतात। भजी हा सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे। आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या भज्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही बघा। भज्यांचं टेक्स्चर बघूया। भजी छान कुरकुरीत झाली आहेत, आतून छान शिजली आहेत। छान झालीत आपली भजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।